वांगी ही अशी फळभाजी आहे ती सर्वांनाच आवडते। वांग्याचे भरपूर प्रकार बनवता येतात। आपण वांग्याचं भरीत बनवतो, भरली वांगी बनवतो, डाळ वांग्याची भाजी बनवतो। तर आज आपण डाळ वांग्याचा रस्सा कसा बनवायचा ते पाहूया। हा डाळ वांग्याचा रस्सा अगदी गावरान पद्धतीने झणझणीत तरीदार कसा बनवायचा ते पाहूया। चला तर रेसिपी सुरू करूया। तर आज आपण डाळ वांग्याचा रस्सा बनवणार आहोत। तर त्यासाठी 4 ते 5 अशी लहान आकारची वांगी घेतली। तर हिरवीगार अशी ही वांगी आपण घ्यायची रस्सा बनवण्यासाठी। ही आता आपण चिरून घेऊ। अर्धे देठ आपण वांग्याला तसेच राखायचे। तर याच्या सालीही आपल्याला काढायच्या नाहीत। लांबडं वांग चिरून घ्यायचं। अशा पद्धतीने वांग चिरून घ्यायचं। अशा पद्धतीने सर्व वांगी चिरून घ्यायची आपण। त्यानंतर लगेचच आपण वांगी पाण्यामध्ये घालायची, त्यामुळे वांग काळं पडत नाही। म्हणून लगेच चिरल्यानंतर लगेचच आपण पाण्यामध्ये वांगी टाकून घ्यायची। 3 ते 4 चमचे आपण तुरीची डाळ घ्यायची। ही अर्धा तास आपण भिजवून घ्यायची। वांग्याला दुसरा कोणताही मसाला न घालता तर आपण डाळ वांग्याचा रस्सा बनवायचा आहे। तर तो कसा बनवायचा ते पाहूया। वांग्याचा रस्सा बनवण्यासाठी आपण गॅसवरती पातेलं ठेवलं आहे। तर आता आपण त्यामध्ये 1 पळी तेल घालायचं। तेल चांगलं कडल्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे घालायचे फोडणीला। त्यानंतर धुवून घेतलेलं वांग यामध्ये आपण घालायचं। वांग चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं। त्यानंतर पाव चमचा हळद यामध्ये घालायची। हळद घातल्यानंतर आपण वांग पुन्हा परतून घ्यायचं। त्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा। चांगलं वांग परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण घालायचं आहे कोल्हापुरी चटणी। ही कांदा लसूण चटणी आहे। तर ही जास्त तिखट नसते। सर्व गरम मसाले या चटणीमध्ये असतात। तर यामध्ये 2 चमचे आपण कांदा लसूण चटणी घालायची। चटणीमध्ये सर्व गरम मसाले असल्यामुळे आपल्याला कोणताही दुसरा मसाला यामध्ये घालायची गरज नाही। तर छान असं हे आपण तेलामध्ये चटणी आपण शिजवून घ्यायची। तेलामध्ये चटणी शिजण्यासाठी यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालायचं। रस्सा आपण बनवण्यासाठी यामध्ये आपण गरमच पाणी घालायचं। गॅस बारीक करायचा। तेल सुटेपर्यंत चांगलं वांग आपण तेलामध्ये शिजवून घ्यायचं। तेल चांगलं सुटल्यानंतर यामध्ये आपण भिजवून घेतलेली डाळ घालायची। तर 2 ते 3 चमचे डाळ आपण यामध्ये घालायची। अर्धा तास तरी आपण डाळ भिजत ठेवायची। हा डाळ वांग्याचा रस्सा अप्रतिम चवीला लागतो। तर 1 ते 2 मिनिटं चांगलं वांग तेलामध्ये शिजल्यानंतर यामध्ये आपण आता पाणी घालायचं। तर चांगलं छान असं याला तेल सुटलं आहे। तर यामध्ये आता पाणी घालायचं। तर 4 वाटी असं मी यामध्ये पाणी घालणार आहे। छान असं वांग्याच्या रश्याला कट आलेला आहे। तर यावरती आपण कोथिंबीर घालायची। तर यावरती असं पोकळ झाकण ठेवायचं आपण व रस्सा आपण 15 ते 20 मिनिटं वांग्याचा चांगला शिजवून घ्यायचा। रस्सा थोडा दाट होण्यासाठी यामध्ये 1 चमचा आपण बेसन पीठ घालायचं। तर असं हळूवार यामध्ये पीठ सोडायचं। तुम्हीही घरच्या साहित्यात झणझणीत डाळ वांग्याचा रस्सा नक्की बनवा। व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा, कमेंट करा। धन्यवाद।